नमस्कार. माननीय शरद पवार यांच्याबद्दल मी हा व्हिडिओ करते आणि हा अत्यंत नाईलाजाने आणि अत्यंत दुःखाने मी हा व्हिडिओ करते. मुळात शरद पवार यांचं वय आता 85 त्यांनी गाठलेलं आहे. त्यांची एक अतिशय चांगली राजकीय कारकीर्द झाली, पण माझं आता म्हणणं असं आहे की शरद पवारांनी आता निवृत्त व्हावं आणि त्यांनी आता घरी शांत राहावं आणि जे जे त्यांच्याकडे सल्ला मागायला येतील त्यांनी जरूर सल्ला द्यावा, कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. परंतु शरद पवार हे निवृत्त होण्यास तयार नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आता नुकतीच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक झाली. 1982 पासून शरद पवार हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे त्याला किती दशकं झाली याचा तुम्ही विचार करा. सातत्याने ते अध्यक्ष आहेत. आता 21 साली म्हणजे 2021 साली आम आदमी पार्टीचे एक शिंदे म्हणून होते, त्यांनी शरद पवारांच्या विरोधात ह्या मुंबई ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत उभं राहण्याचं धाडस केलं. पण हे धाडस केल्यानंतर शरद पवार हे प्रचंड मतांनी निवडून आले आणि जे शिंदे होते आम आदमी पार्टीचे त्यांना फक्त 2 मतं पडली. पण निदान त्यांनी धाडस तरी केलं. माझं असं म्हणणं आहे की त्यांच्यासमोर कोणीही उभं राहिलं तर तो पराजित होणार हे जरी निश्चित असेल तरी शरद पवारांनी स्वतःहून आता माघार घेतली पाहिजे. शरद पवार आता का उभे आहेत ते आणि ते का आता 3 मार्चला निवडणूक होणार होती मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची अध्यक्षपदाची उपाध्यक्षपदाची, पण अध्यक्षपदावरती कोणीही अर्ज केला नाही आणि म्हणून परत शरद पवार हे अध्यक्ष झालेले आहेत. माझं शरद पवारांना नम्र विनंती आहे की त्यांनी खरंच निवृत्त व्हावं आणि अध्यक्षपदासाठी त्यांनीच एखादा चांगला व्यक्ती निवडावी आणि त्याला अध्यक्ष करावं, जो हे ग्रंथसंग्रहालय पुढे नेईल. आता मराठीची गळचेपी, मराठी मरण जवळ आलंय मराठी भाषेचं वगैरे वगैरे अशी परिस्थिती असताना आज ग्रंथसंग्रहालय हे वाचवणं ही अत्यंत गरजेचं आहे. ग्रंथसंग्रहालयाच्या 40 शाखा आहेत, पण अत्यंत वाईट परिस्थिती आहे सगळीकडे. म्हणजे जिथे जिथे त्या शाखा आहेत तिथे ते भाडेकरार धड झालेले नाहीये, त्या इमारती आज पडतायत का उद्या पडतायत अशा परिस्थितीत आहेत. जी पुस्तकं आहेत ती पुस्तकांचं नीट आता डिजिटलायझेशनचं युग असून डिजिटलायझेशनचा वेग इतका कमी आहे की ती पुस्तकं फाटतात किंवा ती जी वर्तमानपत्र आहेत ना त्यांना जरी हात जरी लावला तर ती वर्तमानपत्र तुटून जातात, अशी त्यांची परिस्थिती आहे. तिथे जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांचा पगार तर मला वाटतं किती संप त्यांनी केले असतील त्यांचं त्यांनाच माहिती. इतके संप झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या पगारांचा प्रश्न हा त्याच्यावरती काहीही निघत नाहीये. नाही पगाराचा प्रश्न निघतोय, नाही त्या जागांचा प्रश्न निघतोय, नाही भाडेकराराचा प्रश्न निघतोय, नाही पुस्तकं आणखी आणली जात आहेत. मला आता असं यावेळेस कळलं होतं की दिवाळी अंक जे येतात तेव्हा दिवाळी अंकाचा एक गठ्ठा नेहमी ग्रंथसंग्रहालयात असतो, पण यावेळेस तो ग्रंथसंग्रहालयाचा जो गठ्ठा असायचा दिवाळी अंकांचा जो वाचक आवर्जून घेऊन जायचे ते दिवाळी अंक सुद्धा त्यांना जेवढे संख्येने पूर्वी मिळायचे तेवढे मिळत नाहीत. आणि ही जर परिस्थिती असेल तर शरद पवार हे कायम त्या अध्यक्षपदावरती का टिकले नाहीत, ते निवृत्त का होत नाहीयेत. केवळ अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष पदांची जी नावं ऐकली ते पण बिनविरोध निवडून आले. मला कळत नाहीये की ही माणसं 80 उलटली तुमची. 80 उलटल्यानंतर तुम्ही निवृत्त का नाही होत, नवीन लोकांना का नाही येऊ देत. म्हणजे त्यांच्यात नाव आपले अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांचं नाव आहे. भालचंद्र मुणगेकरजी तुमची खरंच खूप चांगली करिअर आहे, तुम्ही खूप मोठे अर्थतज्ञ आहात, पण 80 आणि 82 वर्षी सुद्धा तुम्हाला ग्रंथसंग्रहालयाच्या उपाध्यक्षपदी राहावंसं वाटतं, हे फार खेदजनक आहे. विद्याताई चव्हाण अत्यंत लढवय्या नेत्या राष्ट्रवादीच्या, कायम प्रत्येक गोष्टीत लढल्या त्या, पण आज तुमची 70 उलटलेली आहे, 80 उलटलेली आहे. इतके वर्ष तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्षावर राहिलेला आहात. त्या ग्रंथसंग्रहालयात काही टिपूसवर सुद्धा फरक पडू शकत नाही. आपण काय आहोत त्याच्यावरती. आणखीन एक शरद पवारांचे लाडके जे नेहमी असतात ते वास्तुतज्ञ आहेत कोणते, त्यांचं नाव शशी प्रभू, ते पण खूप फेमस आहे. शशी प्रभूंचं नाव खूप फेमस आहे. ही सगळी खूप नामवंत माणसं आहेत खूप, आणि त्यांनी खूप कार्य केलंय. पण कार्य केलं जरी असलं ना तरी आपण कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही जर नवीन पिढीला संधीच देणार नसाल, तुम्हीच सगळीकडे जाणार असाल ना तर हे अत्यंत वाईट आहे, कारण याच्यात काही बदल घडत नाही. म्हणजे 1982 पासून आतापर्यंत ग्रंथसंग्रहालयाच्या स्वतःच्या आणखी 4-5 इमारती व्हायला पाहिजे होत्या, पुस्तकांची संख्या वाढायला पाहिजे होती, डिजिटलायझेशन झालं, काहीच झालेलं नाहीये. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न पण सोडवू शकलेला नाही, तर का राहताय सगळेजण त्या खुर्चीवरती. मला हा नम्र प्रश्न विचारायचा आहे. आणि आता तर मला असं कळलंय की शरद पवार आता हे राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार साहेब, आम्हाला ना तुमच्याबद्दल खूप जास्त आदर आहे. तुमचा अनुभव, तुम्ही जे जे काही बघितलेलं आहे, तुम्ही जे जे काही सल्ले देतात ते सगळे आम्हाला पाहिजे, पण ते सल्ल्यापुरतं पाहिजे आम्हाला. आता तुम्ही राज्यव्यापी दौऱ्याला जाणार, तुमच्याबरोबर सगळं तुम्ही अख्खा पक्ष तुमच्या मागे रेटून नेते. त्या पक्षात नवीन नेतृत्वाला उभारणीच मिळत नाहीये. तुम्ही नसाल तर सुप्रिया सुळे नसेल तर रोहित पवार नसेल तर योगेंद्र पवार,
हे पवार 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 आणि भाकरी फिरवतो 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 हे ऐकून ऐकून आता आमचे खरंच कान भेटून गेलेत. मला असं वाटतं नवीन नेतृत्वाला तुम्ही सगळे जे काही नेत्यांची मी आता नावं घेतली, रोहित पवार सुद्धा, तुम्ही आता थोडंसं बाजूला झालं पाहिजे आणि नव्या पिढीला काहीतरी करण्याची संधी दिली पाहिजे. नाहीतर तुम्ही बाजूला होईपर्यंत ही जी आत्ताची पिढी आहे ना, ही पिढी म्हातारी होऊन जाईल आणि नुसती म्हातारी नाही होऊन कंटाळलेली म्हातारी पिढी होईल आणि कंटाळलेली म्हातारी पिढी पुढे काही करू शकणार नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की अजूनही तुम्ही अध्यक्ष झालात, पण अध्यक्षपदाचा कृपा करून शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा द्यावा. भालचंद्र मुणगेकर, विद्या चव्हाण, शशी प्रभू, तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्या आणि तुमच्याच आवडीची नवीन माणसं तिथे आणा, तर आम्हाला काहीतरी उशक्कल उद्याचं चांगलं वाटेल. मी लहान तोंडे मोठा घास घेते, पण हा घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला. जय हिंद, जय महाराष्ट्र.